पांढरीचा जो सोला असेल तर मित्रांनो चला निघा आपल्या गोंदलाकडे. सगळे निघाले. त्यांना घाय बघा ना किती सगळे देव उरवायचे आहेत आपल्याला. तर चला 101 नंबर काम होणार आहे. फुल कॉमेडी असणार आहे नक्की बघा. कारण की गोंदले आपला तर काना आहे वाटतं इथं गोंदले. खूप मजा येणार आहे. आणि रोहित चांग भरला होता पण जाऊ दे उतरवलाय आता निघा. तर चला जाऊ आपण. तर चला चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. तू या भोईर परिवाराच्या गादीवर स्थापन होऊन आज तुझा जो संचार आहे या झाडाच्या अंगात फिरतोय. तर त्या संचारावर मी काही प्रश्न विचारतो त्याने मला त्याचं उत्तर द्यावं थोडंसं. आई तू गावदेवी खेळतेस ना तू? तुझं नैवेद्य काय नैवेद्य? त्यावेळेस या गावच्या गादी म्हणजे कुलाच्या गादीवर पण मग सोला झाला पाहिजे नवरात्रीमध्ये. नवरात्रीमध्ये कुलाने गावदी मांडलं पाहिजे असं मला पण थोडं समजलं पाहिजे ना. कसं आहे बरोबर. अजून ना जेव्हा या गाव शिवाऱ्याचा सोला असेल या गावच्या पांढरीचा सोला असेल तेव्हा या कुलानी काय केलं पाहिजे का? काय नाही. फक्त कुलाचं जेव्हा नवरात्री सोहळा असते तेव्हाच कार्यक्रम करून मी निघून जाईल. नंतर घरी गेल्याच्या नंतर मला फोन करून सांगायचं नाही महाराज आम्हाला असं विचारत होतं आम्हाला ते विचारत होतं. जे काय विचारायचं आहे तुम्ही आजच विचारायचं हो. काही शंका असतील विचारून घ्या. देव खेळतोय तर विचारून घ्यायचं. फक्त देवाला हात नाही लावायचं. आता जो सोहळा केलाय तो पावन आहे का? यात काय कमी जास्त ते असं तर सांगून देऊ आई. बरोबर आहे. जशी या कुलाच्या गादीवर स्थापन होऊन जसं तू या बालकाचं अंग धरलंय या कुलाचं एकच म्हणणं आहे ही गावची पांढरे आमच्या कुलात खेळते ना तर आमच्या परिवाराचं सदैव तिने रक्षण केलं पाहिजे हे सांगण्यासाठी आता येत आलंय. चला 5 जणी सुवासनी होता. गोंधळाला एक आई आशीर्वाद दे आणि तुझ्या आशीर्वादाने चुकीचा गाव आंबा गोंधळाला जाव तुझ्या आशीर्वादाने चुकीचा
आई, जेव्हा या भोईर परिवारात शुभकार्य मंगल कार्य असं तेव्हा येणार ना? जेव्हा तू या शुभकार्य मंगल कार्यात येणार म्हणजे विवाहाचा कार्यक्रम असेल त्या दिवशी तुला काय मान द्यावा लागेल? लक्षात राहील ना कुटुंबदार? ओटी भरायची देवीची गाव आणि पुरणपोळीचं नैवेद्य जमेल ना? हो. काय अडी अडचण असं त्याच्यावर जाण करून द्यायची हो आई. खेळायचंय का? शांत होते. जेव्हा बोलू तेव्हा यायचं हो आई. देवा नावाची गर्जना करा तुमच्या. जय मल्हार सदानंदाचा खंडराव महाराज की. देवा केलं सोला पावन आहे बघा. आम्हाला जशी येडी वाकडी सेवा जमली, या कुणाला जशी येडी वाकडी सेवा जमली तशी तुमची सेवा केली. हा जो तुमचा ठाणक मांडलेला आहे यात काय कमी जास्त? बरोबर आहे. तेव्हा कुठून आले तुम्ही? कडकटार महाराज की. देवा एक छोटासा प्रश्न. जेव्हा पण या कुलात शुभकार्य मंगल कार्य असेल ते सतीश फक्त वरचा चेहरा चेहरा साफ. जेव्हा शुभकार्य मंगल कार्य असेल तेव्हा काय नैवेद्य लागेल तुम्हाला? वरण भात. अजून मलिंदा तिरुला पापड्या. हा लिंबू लागेल. लक्षात राहते ना काय बोलतोय? ठीक आहे चला. अजून काय तेव्हा काय? वर्षाकाठी काय काय मान आहे? खाली दादा तिला हळदी दिवशी द्यायची का लग्ना दिवशी? हळदी दिवशी शिक्का ढकन. तेव्हा अजून एक प्रश्न एक छोटासा. कोणतरी इथे आहे ना माझ्या जवळ बसा कोणतरी.
त्यांचा काय मान बघा. जो प्रश्न कुटुंबधरांनो, मला जो प्रश्न विचारायचा असतो तो मी विचारतो, त्यांना काय मान द्यावा लागेल? हाच मान म्हणजे त्याच्यातच आहे. अजून देवा काय कुणाला सांगायचंय तुम्हाला? हा जय मला अंगण सोडायचा देवा. तुमचा नैवेद्य घ्या. अजून खेळायचं आहे का देवा? आणि देवा खेळता खेळता अजून एक तुम्हाला विनंती आहे. या कुलात गावची पांढरी खेळली, कुलाचा कुलदेव खंडोबा खेळला, पण कुलाची कुलस्वामिनी खेळायची बाकी हो देवा. ती पण आली पाहिजे, आली पाहिजे ना हो. पाणी घ्या, पाणी घ्या. देवाला काढा. मारतंड मल्हारी शिवावतारी अजी नारदाची वाणी देवाच्या पडता कानी करनवली नारदानी कवच कली मारतानी वेडावली कली मारतानी वेडावली कली मारतानी कवच कली मारतानी वेडावली कली मारतानी नारदाची वाणी देवाच्या पडता कानी करनवली नारदानी कवच कली मारतानी